वा 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 काय तुमच्या हाताला चव आहे म्हणला, हे का नाही? काय म्हणतात म्हणला याला? चहा आहे म्हणला, चहा कलियुगातला. खरं तर मी एक सांगू का महाराज, चहाचा घोट आणि कुंकाचं बोट ह्या काळातलं सांगू लागला. माणसं गोळा करायचं झालं की चहाचा गोट, आणि बाया जमा करायचं म्हणलं की कुंकाचं बोट. हळदी कुंकाला कोणच नाही म्हणत नाही, आणि आमचे हे सगळे लोक चहा म्हणलं की कोणीच नाही म्हणत नाही, नाही का महाराज? कलियुगातलं हेच आहे, अमृत आहे, नाही का महाराज? त्यानं म्हणला वा वा काय हाताला चवाय म्हणला तुमच्या, नाही का महाराज? मला पिल्या पिल्या तर वरून आल्यानंतरचा शिन गेला म्हणला. वा आता मी तुमच्यावर खुश आहे. एक काय म्हणला, येम म्हणलं की मला कसं आहे, लोक बरेच तिरस्कारानं बघतात, पण पहिली व्यक्ती तुम्ही अशा येम म्हणल्यावर माझा सत्कार केला, मला चहा पाणी केला, मी तुमच्यावर जाम खुश आहे म्हणला. आता जरा नकर यादीत बदल करतो म्हणला, आता मी वरून 1 नंबर घेत नाही म्हणला, खालून 1 नंबर घेतो. हे ना बोंबलायला ह्याच्या हातातच खाली ठेवलंय, खाली लिहून हे ना नाव कुठं टाकले शेवटी, नाही का महाराज? आणि म्हणून याल्याशिवाय काळाला पर्याय नाही, वरी यावंच लागतं. कारण काय, मरण कोणासी ना चुके नरा हाती ब्रह्मादी नरा हाती ब्रह्मादी के नरा हाती ब्रह्मादी के मरण कोणासी ना चुके नरा हाती ब्रह्मादी से नरा हाती ब्रह्मादी से नरा हाती ब्रह्मादी से. वा सुंदर प्रमाण दिलं बघा. मरण कवनासी न चुके न राहाती ब्रह्मादिके, साही गेले चक्रवर्ती अवतार ही न राहाती. रामकृष्णही आले गेले, तुमचं आमचं काय घेऊन बसला महाराज? ज्यावेळी जन्माला आलो त्या दिवस मरण ठरलंय, लक्षात घ्या. मेडिकलमध्ये आम्ही 2 डेट बघतो. पहिली डेट आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट, कधी उत्पादन झाले औषध, पहिली तारीख बघतो कधी तयार झाले. दुसरी एक तारीख असते माय, लक्षात घ्या, एक्सपायर डेट असते त्याच्या खाली, काय एक्सपायर कधी संपणार आहे, नाही का? बर तसं माणसाचं काय माहित आहे का? मॅन्युफॅक्चरिंग माहित आहे मला, डेट ऑफ बर्थ माहित आहे, पण एक्सपायरी डेट माहित नाही. गुलदस्त्यात आहे, गुलदस्त्यात, कळालं का? ज्या दिवशी आमचा डेट ऑफ बर्थ ठरली त्या दिवशी एक्सपायर डेट सुद्धा ठरली, फक्त उघड केली नाही म्हणून बरं आहे, लक्षात घ्या. झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, कळालं का? आमची एक्सपायर डेट माहीत नाही, नाही का? आणि म्हणून मला एक सांगायचं आहे, तो म्हणजे काळ आहे, तो म्हणजे येम आहे महाराज. कारण सगळ्यात भीती आम्हाला मरणाची आहे, जन्माची नाही. बघा 2 वर्ष आम्ही पाहिलं, नाही का? अगोदर माणसं म्हणायचं पॉझिटिव्ह राहावं, सकारात्मक राहावं असं म्हणायचे अगोदर. गेल्या 2 वर्षामध्ये म्हणले नारळ फोडतो पण निगेटिव्ह राहावं. कारण त्याला माहित आहे पॉझिटिव्ह राहिल्यावर 14 दिवसाचं क्वारंटाईन आहे, पुन्हा मरणाची भीती आहे. आणि म्हणून एक सांगतो महाराज, कोणी सुद्धा म्हणलं नाही मला निगेटिव्ह राहो, निगेटिव्हच राहो म्हणले, पॉझिटिव्ह नको म्हणले. काय, कारण मला मरण चुकता येत नाही, नाही का? मला मरणाची जास्त भीती आहे. माझा विषय चालू आहे 3री रात्र म्हणजे काळ रात्र आहे, आणि काळ रात्र चुकवण्यासाठी आम्हाला काय करायचे? त्या भक्ताचे अर्थात शिवभक्ती करायची आहे, लक्षात घ्या. काळ चुकतो, कधी कधी म्हणतो आम्ही काळ आला होता पण वेळ आली नव्हती, कारण तुझी वेळ चांगली होती, म्हणून महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ही वेळ चांगली जावं म्हणून आम्हाला काय करायचं आहे? त्या भगवंताला आपलंसं करायचे आहे. कारण जगाच्या पाठीवर एक सांगतो महाराज, 3 गोष्टी कधीच राहत नाहीत. पहिली गोष्ट आहे वय कुणासाठी थांबत नाही, का थांबतं महाराज? वय कुणासाठी थांबत नाही. दुसरी गोष्ट आहे वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि तिसरी गोष्ट आहे मरण कुणासाठी थांबत नाही. शिवार श्वहार 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 श्वहार